सभापती महोदय, खरं तर काल सुद्धा हा जो गॅसचा विषय आहे त्या संदर्भामध्ये मी सोमोटो जे आहे निवेदन केलं, पण त्यानंतर सुद्धा जे आहे आपण ही चर्चा घेतली आणि याच्यामध्ये सन्माननीय भाई जगताप, सदाशिवराव खोत, राजेश राठोड, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, सचिन आहे ह्या आदी सन्माननीय सदस्यांनी जे आहे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहे. अध्यक्ष महोदय, मी काल सांगितल्या त्याप्रमाणे हे खरं आहे. हे सिलेंडरचे दर जे आहेत, LPGचे, PNGचे जे काय असेल, केंद्र शासन जे आहे ते त्याचे दर ठरवतात आणि यामध्ये त्यांनी जे आहे 60 रुपयाची वाढ जी आहे ही आपल्या LPGमध्ये केलेली आहे. परंतु आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की 12ही महिने 300 रुपये भारत सरकार आपल्याला प्रत्येक सिलेंडर पाठीमागे अनुदान देतं आहे ऐकून, आणि पुढे महाराष्ट्र सरकार 3 सिलेंडर जे आहेत आपण देतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे हा 60 रुपयाची वाढ जी आहे त्यांनी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, हेही सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी काळा बाजार वगैरे होतो आहे आणि म्हणून 8 तारखेलाच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता फिरते पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. कमिट्या नेमल्या, त्यांच्यात SP वगैरे त्यांना पण घेतलं आपण, आणि राज्यातील 21 जिल्ह्यात आतापर्यंत 2129 तपासण्या किंवा झाडी झाल्या. 1208 सिलेंडर्स आपण जप्त केली. हा एकूण जे आहे त्याची किंमत आहे 33,66,411 रुपये. 23 गुन्हे दाखल केले, 18 लोकांना अटक सुद्धा केली आपण, की जेणेकरून जे आहे, आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये या संदर्भामध्ये कठोर कारवाई सुरू झालेली आहे की कोणी जे आहे असा काळा बाजार करून साठेबाजी करून लोकांना अडचणीत आणू नये. आता या राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPGचा पुरेसा साठा आहे आणि भारत सरकारने ह्या ज्या सरकारी रिफायनरीज आहेत, कंपन्या आहेत, त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि तुमच्याकडे असलेले बुटेन किंवा प्रोपेन याचा उपयोग जो आहे करून LPG जास्तीत जास्त त्याचं उत्पादन तुम्ही वाढवा. आणि म्हणून आज 9,000 मेट्रिक टनवरून 11,000 मेट्रिक टनपर्यंत हे उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे. आणि याची जी आहे जी काही मागणी येते ती मागणी आपण पूर्ण करतो आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असं कोणी म्हणालं, पण ते पेट्रोल आणि डिझेलचे दर माझ्या माहितीप्रमाणे वाढलेले नाहीत, वाढतील. आता साहेब असं हायपोथेटिकल उत्तर कसं काय दिलं तर वाढतील तर काय, आपण अशी अपेक्षा करूया की वाढणार नाहीत, अशी सदिच्छा आशा धरायला काय अर्थ आहे. आणि या टंचाई व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्थेचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. इथेनॉलचा प्रश्न जो आहे सन्मान्य सदस्य खोत साहेबांनी उपस्थित केला होता. हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल किती वापरावं हे केंद्र शासनाच्या धोरणाचा भाग आहे. 20% इथेनॉल मिश्रण सध्या लागू आहे. गॅस पुरवठ्याची अडचण निर्माण झाल्या कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन
वापरण्यासाठी आपण त्याची शक्यता तपासून त्यानंतर केंद्र सरकारकडे सुद्धा हा मुद्दा आपण नेतो आहोत. इथेनॉलचा अधिक आपल्याला वापर करता येईल का. आणि तुम्हाला सांगितलं मी की केरोसिनच्या बाबतीमध्ये सुद्धा कोर्टाने थोडीशी त्यावेळेला सांगितलं होतं काही 8-10 वर्षापूर्वी की उज्ज्वला असेल तर तुम्हाला केरोसिन देता येणार नाही. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवलेलं आहे की एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपल्याला केरोसिनचा सुद्धा पुरवठा करावा लागेल. परंतु ती केरोसिनची जी पुरवठा करणारी साखळी जी आहे ती सध्या तुटलेली आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे की एक बैल असलेली गाडी असायची आणि मुंबईमध्ये त्या गाड्या फिरायच्या. 500-700 गाड्या होत्या त्या शिवडी भागामध्ये आपल्या. पण आता ते जवळजवळ आता तिथे दिसतच नाही. परंतु जे जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला केरोसिन देता येईल. आणि ह्या ज्या कंपन्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या डिझेल पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी जे आहे आपण हे केरोसिन उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल तर या ठिकाणी जे आपल्याला ते करता येणार आहे. आता यामध्ये आपण सांगितलं की शाळा, कॉलेजेस, इतर ठिकाणी हे काय करणार. आता घरगुती गॅसचा वापर झाल्यानंतर उरलेला जो काही गॅस असेल त्या बाबतीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी आणि शैक्षणिक संस्था अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खानावळी यांना जे आहे सिलेंडरच्या माध्यमातून 100% वाटप आपण करावं. आणि बाकीचे जे काय आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की 50% त्यांना बाकीच्यांना मदत आपल्याला करता येणार आहे. तर अध्यक्ष महोदय, दरेकर साहेबांनी सुद्धा सांगितलं इंधन उपलब्ध त्याबद्दल सुद्धा इथं जी माहिती आहे त्यानुसार ह्या रिफायनरी जे आहे पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत आणि योग्य तितका जो आहे LPG किंवा PNG जे आहे ते निर्माण करत आहेत. काराबाज रोखण्यासाठी जे आहे कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये शिंदे साहेब सुद्धा म्हणाले. त्याबद्दल मी कारवाई काय केली ती सांगितलेलं आहे. डावखरे यांनी सुद्धा जे आहे घबराट निर्माण होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर त्यासाठी जे आहे दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमाद्वारे गॅस उपलब्धच्या संदर्भात माहिती देण्याचे निर्देश दिलेले आहेत. सामाजिक माध्यमावर खोट्या बनावट जर बातम्या येतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीसुद्धा आपण करणार आहोत. राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष जो आहे कार्यान्वित केला आहे आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपण दिलेला आहे. कोणाला हवा आहे तुम्ही इथे पण सांगू शकतो 9769919221. रिफायनरीतील LPG उत्पादन जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढवण्यात आलेलं आहे. आणि आता सन्माननीय सचिन अहिर यांनी सुद्धा सांगितलं की शाळा, कॉलेज वगैरे त्या अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्याबद्दल मी सांगितलं की शैक्षणिक संस्था वगैरे ज्या त्यांना 100% आपण द्यायला सांगितलेलं आहे. गहू आणि डाळी जे आहे त्याचं जे भाव वाढ झालेली आहे असं सुद्धा निवेदनात म्हटलेलं आहे आपण.
त्या संदर्भामध्ये फार किरकोळ वाढ जी आहे एखाद्या ठिकाणी झाली 3 रुपये 4 रुपयाची. हो, जास्त 1 रुपया सुद्धा जास्तच होता असं मी मी कुठे नाही. परंतु 100 रुपये अशी काही वाढ झालेली नाही आहे. 2 रुपये 3 रुपये अशी वाढ झालेली आहे. नाही नाही, डाळ 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 डाळीच्या बाबतीमध्ये सांगितलं त्यांनी. सांगितलं डाळीच्या बाबतीमध्ये. आता त्याची सुद्धा ज्या माझ्याकडे पूर्ण माहिती आहे पाहिजे तर ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो, सांगतो. केरोसिनच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सध्याच्या परिस्थितीमध्ये काल असा एक प्रश्न आपण निर्माण केला होता की हे जे आपले कंटेनर अडकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नाशवंत जर माल असेल त्याच्यामध्ये, तर त्या संदर्भामध्ये शासन काय करू इच्छित आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं एक तर हे कंटेनर तिथे जे अडकलेले आहेत त्याचं जे डिमरेज जे आहे, त्यांना विलंबित काय म्हणतात, विलंब झाल्याबद्दलचा जो दंड असतो तो आपल्याला माफ करता येईल याबद्दल माझे प्रयत्न सुरू आहेत आणि ते आपण करू असं त्यांनी सांगितलं. आणि नाशवंत जो माल आहे आता तो अनेक ठिकाणचा आहे, तो आपल्या इथला आहे असं नाही, इतर ठिकाणचा सुद्धा आहे. तर त्या बाबतीमध्ये भारत सरकार विचार करतं आहे असं त्यांना कळलं, असं त्यांनी मला उत्तर दिलं आहे. आणि उद्यासुद्धा कदाचित आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री परत दिल्लीला जात आहेत आणि या संदर्भामध्ये काय मदत करता येईल. ते आता मी तुमच्या एवढा राजकारणी नसल्यामुळं मला बिटवीन द लाईन्स जे आहे ते एवढं काही कळत नाही. पण जाणार आहेत. नुकतंच मी चर्चा केली, ते म्हणाले की मला असं कळलं की ते करतायत, तर मी त्याबद्दल सुद्धा चर्चा पण करू. एकूण जे आपण कालच्या जर बातम्या जर पाहिल्या, अर्थात हे माझं मत आहे, तर त्याच्यामध्ये जे आहे इराणने स्पष्ट जाहीर केलेलं आहे की होर्मुझच्या खाडीमधून तिथून जे काही त्यांनी जे जहाजं अडवलेत त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त दुश्मनांची जहाजं जे आहेत अडवणार आहोत. याचा अर्थ जे आहे त्यांनी आपली काही जहाजं जे अगोदर सोडलेली आहे ते पुढे. त्यामुळे अशी एक अपेक्षा आपल्याला, मला तरी वाटते आहे की यामुळं जे आहे इतरांची जहाजं जे आहेत यापुढे जे आहे तिथून त्यांची सुटका होईल. काही जहाजं त्यांनी सोडली, ते मुंबईमध्ये सुद्धा आले, ती गुजरातमध्ये कांडलाला सुद्धा गेली, कोचीनला सुद्धा त्यांनी पाठवली. आणि अशा प्रकारे परत त्याचबरोबर भारत सरकार रशिया आणि इतर ठिकाणावरून सुद्धा जे आहे जास्तीत जास्त पेट्रोलियम पदार्थ आपल्याला कशी मिळतील यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्याचा भाग म्हणून इराणसहित ह्या इतर सगळ्या ठिकाणाहून काही प्रमाणामध्ये आपल्याला या गोष्टी मिळत आहेत. अर्थात गल्फ कंट्रीजमध्ये जिथे जिथे असे हल्ले झाले तिथून जी काही आपल्याला जो सप्लाय मिळत होता तो सप्लाय अजूनही बंद आहे. जिथे जिथे हल्ले झालेले गल्फ कंट्रीजमध्ये असलेले जे आहेत रिफायनरीज किंवा तिथे, आता त्या बाबतीमध्ये म्हणजे जागतिक पातळीवर थोडीशी कमतरता ही काही दिवस निश्चितपणे जाणवेल. परंतु तरीसुद्धा एकूण परिस्थिती पाहता लवकरच हा सगळा प्रश्न सुटेल. निदान भारताची जहाजं जी आहेत ही येतील आणि आल्यानंतरसुद्धा आपल्याला कल्पना आहे ती सगळे रिफायनिंग होऊन सगळं परत येणं, तर थोडासा तरी अवधी 8-10 दिवस लागू शकतो. परंतु तोपर्यंत मला असं वाटतं आहे तो सप्लाय जो आहे आपण पूर्णपणे निदान पहिल्यांदा हे जो स्वयंपाकाचा जो गॅस आहे घरगुती तो आपण पुरवतो आहोत. इस्पितळं आणि इतर ज्या शाळा त्यांना आपण तो पुरवतो आहोत. अधिक केरोसिन आणि इतर काही गोष्टी जर कोणी घेणार असतील तर त्याचीसुद्धा सोय आपण करतो. हे खरं आहे की काही मोठे मोठे जे काही हॉटेल्स आहेत मला भेटले, आता त्यांच्याकडे ती सोयच नाही आहे ते केरोसिनचं, तो सगळंच बदलावं लागेल.
ते म्हणाले आमच्या दृष्टीने ते होणारच नाही आणि काही वेळेला ते रिस्कीसुद्धा आहे. परंतु बाकीचे जे काही रेस्टॉरंट्स वगैरे आहेत किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे, त्यांनी कोळसा आणि केरोसिन घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा तेही करतायत आणि आपलेसुद्धा अधिकारी जे आहेत या कामामध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. धन्यवाद.